जुन्नर येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीतून ज्यांच्या नेतृत्वाखाली ही शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे ते या भूमीचे खासदार संसद रत्न डॉक्टर अमोल कोल्हे साहेब। या यात्रे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होते ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्रजी पवार पक्षाचे प्रांताध्यक्ष, आणि ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो परिवारही भावना महाराष्ट्रातील तळागाळातील कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली अशी आदरणीय जयंत पाटील साहेब, माजी गृहमंत्री अनिल देशमुख साहेब, रोहिणीताई खडसे, सुनील गव्हाणे आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर, सर्वांची माफी मागतो। खरं तर मगाशी मी सत्यशील दादा शेरकरांचं भाषण ऐकत होतो आणि ते भाषण ऐकताना त्यांनी काही वडिलांचं, आजोबांचं, चुलत्याचं नाव घेऊन सांगितलं की जे पेरलं तेच उगवतं। आणि मग मला सत्यशील दादा एक प्रश्न पडला की वल्लभ शेठ बेनके साहेबांनी स्वर्गीय जे पिकवलं ते का उगवलं नाही? खरं तर ते उगवायला पाहिजे होतं, पण दुर्दैवानं ते उगवलं नाही। पण जयंत पाटील साहेब, आज ते लोक तुमच्याकडे जे चक्रा घालतायत, पवार साहेबांच्याकडे जे चक्रा घालतायत, त्या लोकांना एवढंच सांगा, विश्वास नावाचा पक्षी एकदा उडाला की तो परत बसत नाही। म्हणून आता जी लोक गेलीत त्या लोकांनी आमच्या सूरज वाजगे असेल, विजय कुराडे असेल, ही लोक मला सातत्याने सांगायची की आम्ही फक्त शरद पवार साहेबांच्या सोबत राहायची भूमिका घेतली म्हणून ह्या लोकांनी आम्हाला किती त्रास दिला। आणि आता लोकसभेच्या नंतर ह्या लोकांना आता परतीचे डोहाळे लागलेत। पण आम्हाला तुम्हाला सांगायचंय साहेब, हे जे 42 आमदार गेले होते त्यातले 42 पैकी निलेश लंके साहेब लोकसभेच्या अगोदर आले। जे लोकसभेच्या अगोदर आले त्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे, पण जे 41 राहिलेत ते 41 आमदार नाही तर अलिबाबा आणि 40 चोराची टोळी आहे, या टोळीला परत घेऊ नका। आज जे आपल्यासोबत वाईट काळात राहिलेत त्यातनं आपण विचार करावा। आता एक यात्रा काढली, जन सन्मान यात्रा। अरे ही जन सन्मान यात्रा नाही तर जन अपमान यात्रा आहे। महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान तुम्ही केलाय, तुम्हाला काय जन सन्मान म्हणायचा अधिकार आहे? तुम्ही महाराष्ट्राच्या लोकांचा अपमान केलाय। मग अशी सांगितलं नागपंचमीचा सण आहे, गोसावींनी खरं तर त्यांनी खूप सॉफ्ट भाषेत सांगितलं, पण आज नागपंचमीचा सण आहे। आज सापाला दूध पाजलं जातं, एकच दिवस सापाला दूध पाजायचा असतो, पण पवार साहेबांनी ज्या सापांना 20-20 वर्ष दूध पाजलं त्या सापांनी ज्यावेळेला पवार साहेबाला गरज होती त्यावेळेला पवार साहेबांवर फणा काढून पवार साहेबाला डसण्याचं काम केलं। यांनी पवार साहेबाचा पक्ष फोडला नाही हो, चोरलाय। पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली। तुम्ही कसली जनसन्मान यात्रा काढताय, जन अपमान तुम्ही केलाय। खऱ्या अर्थानं शिवस्वराज्य यात्रा आता आपण सुरू केली। कोल्हे साहेब, मला एक जणांनी सांगितलं की हे शिवस्वराज्य काय? मी त्याला सांगितलं की हे शिवस्वराज्य प्रत्येक युवकाच्या भविष्याचा विचार करणारं शिवस्वराज्य आहे। स्वतःच्या धर्माच्या बद्दल अभिमान असणारं आणि इतराच्या धर्माच्या बद्दल आदर असणारं शिवस्वराज्य आहे। प्रत्येक गोरगरिबाच्या घरामध्ये चूल कशी पेटल याचा विचार असणारं शिवस्वराज्य आहे। आणि दिल्लीच्या तख्ता समोर स्वाभिमानानं महाराष्ट्राला झुकू न देणारं ते शिवस्वराज्य आहे। आणि ते शिवस्वराज्य मित्रांनो आपल्याला आणायचं। आज आपण खरं तर कोल्हे साहेबांचं मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो, कारण स्वाभिमानी माणूस कसा असावा तर तो खासदार अमोल कोल्हे साहेबांच्या सारखा असावा। मला आवर्जून या ठिकाणी एक गोष्ट सांगायची आहे की बरेच नेत्यांनी भाषणामध्ये सांगितलं की कोल्हे साहेब निवडणूक लढणार नव्हते। खरंय, कोल्हे साहेबाला ह्या राजकारणाचा एवढा कंटाळा आला होता। अहो, साधा आमदारांनी जर आमदाराच्या कार्यकर्त्यांनी एखाद्या कोल्हे साहेबाची पोस्ट टाकली तरी आमदार त्याला जाऊन त्रास द्यायचे, काम करून द्यायचं तर सोडा। मग अशा सगळ्या परिस्थितीत ज्या वेळेला 5 आमदार होते त्यावेळेला कोल्हे साहेबाला लढायची इच्छा नव्हती। कोल्हे साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं की मला निवडणूक लढायची नाही। पण ज्या वेळेला सगळे पवार साहेबाला सोडून गेले
त्यावेळेला कोल्हे साहेबांनी भूमिका घेतली की मला निवडणूक लढवायची. त्यावेळेला मी कोल्हे साहेबांना विचारलं की साहेब, ज्या वेळेला सगळे सोडून चालले होते, सगळे आपल्या सोबत होते, तुम्हाला निवडणूक सोपी होती, त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढायची नाही म्हणलात, आणि आज आपल्याला सोडून सगळे चाललेत, त्यावेळेला तुम्ही निवडणूक लढवायची म्हणताय. आता निवडणूक कठीण आहे. त्यावेळेला कोल्हे साहेबांनी सांगितलं की निवडणुकीत जय पराजय होईल, पण ज्या वेळेला आपल्या बापाला गरज आहे आधाराची, त्यावेळेला आपल्या बापाच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम हे चांगल्या मुलांनी केलं पाहिजे. आणि म्हणून कोल्हे साहेब त्या ठिकाणी उभा राहिले. कोल्हे साहेबांना म्हणलं गेलं तू कसा निवडून येतो बघतो, पण तुम्ही 72 मतांनी त्यांना निवडून दिलं. पण जे कोल्हे साहेबाला म्हणाले तू कसा निवडून येतो, त्या लोकांच्याकडून आमच्या युवकाची ही अपेक्षा होती की तुम्ही म्हणायला पाहिजे होतं की तू माझ्या जिल्ह्यातला वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प कसा गुजरातला घेऊन जातो, हे जर तुम्ही म्हणला असता तर आम्हाला अधिक आनंद झाला असता. कारण ज्या वेदांत फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेलाय, त्या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्या पुण्याच्या तळेगावला 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प तुम्ही उचलला, गुजरातला घेऊन गेले. सेफ्रॉनचा प्रकल्प गेला, टाटा इयरबसचा प्रकल्प गेला, पानबुडीचा प्रकल्प गेला, हिऱ्याचा प्रकल्प गेला. अशा 17 प्रकल्प तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला नेले. मग हे सगळं जर गुजरातला घेऊन जायचं असेल तर मतं मागायला देखील तुम्ही जनसन्मान यात्रा घेऊन गुजरातलाच त्या ठिकाणी जा. महाराष्ट्रात मतं मागायचा तुम्हाला अधिकार नाही. अरे ज्या पवार साहेबांनी पक्ष स्थापन केला, एक बाजार बुनगा उठतो आणि म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणजे पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का? आता उद्या हा बाजार बुनगा याच्या घरी जाऊन याच्या वडिलाला म्हणला की अरे बापा, तू पक्ष स्थापन केला, तू मला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का? तर नवल वाटू देऊ नका. कारण आता ही सगळी बाप बदलणाऱ्याची टोळी आहे. ह्या टोळीला भारतीताई आता बहीण आठवायला लागली. याचं कारण आहे, ह्यांना बहिणीचं महत्वच माहित नव्हतं, पण बारामतीच्या स्वाभिमानाने जनतेने दाखवून दिलं की लाडकी बायको नसती, लाडकी बहीणच असते. आणि मग ह्यांना बहिणीचं त्या ठिकाणी महत्व कळायला लागलंय. म्हणून मित्रांनो, वक्ते भरपूर आहेत, बोलण्यासारखं खूप आहे, पण आपण सगळ्यांनी या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये 2024ला आपल्याला शिवस्वराज्य आणायचंय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आणायचंय, 18 पगड जातीला घेऊन जाणारं, त्या ठिकाणी सोबत घेऊन जाणारं राज्य आणायचंय. त्यासाठी पवार साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचंय, जयंत पाटील साहेबांच्या पाठीशी आपल्याला उभा राहायचंय. आणि या राज्यातलं हे गद्दार सरकार हे उलथून टाकायचंय. ही गद्दारी करणारी अवलाद ही महाराष्ट्रातून हद्दपार करायची आहे. एवढेच मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. करणार का सगळे गद्दार याला तडीपार? शिवनेरीचा आवाज आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीतला आवाज आहे. अहो, महाराष्ट्रात नाही देशात छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं तर तळपायापासून मस्तकापर्यंत प्रत्येक माणसाच्या अंगावर शहारा येतो. आणि इथं एवढा कमी आवाज करायची का गद्दारी तडीपार? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. ज्याचा हात आपल्या शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा आहे. आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. तुमचं आमचं नातं काय? शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. जयंत पाटील साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. अमोल कोल्हे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.